नमस्कार इंडिया. आज आपण आलेलो आहोत एका छानदार असा रिझल्ट घेऊन, जे की बाबा आपल्याकडे मुंबईवरून पुण्यामध्ये आलेले आहेत की त्यांना 1 महिन्यापूर्वी आपण औषधे दिली होती ऑर्थोसाठी. आता त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांना काय रिझल्ट आलाय आणि कसा रिझल्ट आलाय. नमस्कार बाबा, नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव बुधाजी देवजी वालचे. ओके, तुम्हाला काय त्रास होता? मला आपला गुडघ्यांचा त्रास होता. तर मी तुमचा सिरप घेतल्यापासून मला आपला रुपयातला 4 आणे फरक फरक पडला किती हो. महिन्यामध्ये? 1 महिन्यामध्ये. ओके, तुम्ही याच्या आधी औषधं घेण्याच्या आधी काय काय उपचार केलेत, कुठे कुठे केलेत? मी मस्त आपला दवाखान्यात पण उपचार केला, हा. तर तिथून मला काय बरं वाटलं नाही. शेवट मी आपला वैतागल्याप्रमाणे मी ऑपरेशन केला. मला अशानं तरी बरं वाटेल, तर त्याने नाही बरं वाटलं. तुमचं औषध घेतल्यापासून मला बरं वाटतं. मला माझ्या अंगाचा थरकाप व्हायचा आणि पाय नुसता चमकायचा. तर ते आता चमक राहिले, थोडी रग राहिले. तर तुमच्या औषधानं मला वाटतं मी पूर्णपणे बरा होईल. ओके, तर बघा बाबा आपल्याकडे मुंबईवरनं पुण्यामध्ये आलेले आहेत. आज पुण्यामध्ये चाकणमध्ये औषधे घेण्यासाठी आलेले आहेत, नेक्स्ट मंथचा डोस घेण्यासाठी. तर बाकी गोष्टी तर बाबांच्या तोंडातून आपल्याला लक्षात येतातच आहे. पूजा मॅडमचे क्लायंट आहे ते. पूजा मॅडमच्या थ्रू आमची ओळख झाली होती. फक्त फोनवर बोलणं झालं होतं आमचं. फोनवर बोलणं होऊन आम्ही कुरिअरही त्यांना औषधं दिली होती. आम्ही फर्स्ट टाइमच त्यांना आता भेटतो. ते खास आम्हाला भेटण्यासाठी इकडे चाकणमध्ये, पुण्यातल्या चाकणमध्ये आलेले आहेत. बाकी बोला बाबा, तुम्ही ऑपरेशन केलं तरीही बाबांना रिझल्ट नव्हता. तुमचं औषध घेतलं, यांचं औषध घेतल्यापासून मला माझ्या गुडघ्याची सूज पण वसारली आणि ते चमकायचं पण राहिलं आणि फक्त थोडीशी रग राहिली. मला मी घरातून कामाला जाता वेळेस आहे ना, मला आपला 20-25 मिनिटं लागायचं, मी आता 15 मिनिटात जातो. ओके, बघा असा छानदार रिझल्ट आलेला आहे आपल्याकडे बाबांना. तर बाबा तुम्ही लोकांना काय सांगसाल? लोकांना मी सांगेल बाबा, मी मग डॉक्टर दवाखाना सब केला, मला काही आपला बरं वाटलं नाही. मी यांचं हे सिरप घेतल्यापासून मला यांच्यापासून बरं वाटलं. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. काय खरंच मॅडम, मी बोलतोय ना.